आराम असा नाही सांगू शकत मी, आराम नसतोच मला. सुट्टी असेल तरी आराम असा प्रकार नसतो. ते मम्मीने सांगितलेली वस्तू द्यायला, सांगू नाही शकत तुम्हाला काय त्याच्यात. अमित दादाकडे आलो आहे पेनड्राईव्ह द्यायला. आता बाकीचं काम त्याला हँडओव्हर करतो. पुढचं पार्सल आहे, आता उद्याच दाखवतो तुम्हाला. ते खोलून असेंबल करायला लागला. गरमी एवढी आहे का कॉफी गरम पाण्यात घ्यायची अजिबात हिंमत नाही आहे. हवामान घेतलंय, एवढ्यात थोडे ऐकणार होते. घे घे बस एवढा महाराष्ट्राला तिकडून घेतलं. शंकरबाईकडे आलो आहे. आता आज ऑफलाईन असल्यामुळे ॲटलिस्ट जेवायला तर भेटेल मला वेळेवरती. गरमी एवढी आहे ना, ते ह्याला मी ऑलमोस्ट रोज पाणी टाकतोय, पण तरी ते पाणी आटतंय. ते झाडाचं तरी राहतं आहे मातीला, त्याच्यातलं तर पूर्णच निघून जाते. कॉफी घेतो तर कॉफी गरमी एवढी आहे का कॉफी गरम पाण्यात घ्यायची अजिबात हिंमत नाही आहे. अशी परिस्थिती झाली आहे. एकच मिनटं गरम पाण्यात कॉफी अजिबात पिऊ नाही शकत आता सध्या तरी आत्ताच्या वातावरणात. थंड पाण्यातच गरम पाण्यात प्यायला जाईल ना काहीतरी होऊन बसेल माझ्यावर. घेतलंय कॉफी, गरम नाही घेतलंय. तुम्ही बघितलीच कॉफी थंडच घेतलंय मी. कारण की ह्या क्लायमेटमध्ये गरम पाण्यात कॉफी प्यायची नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तर नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. थोडीशी कामं आहेत म्हणून आज ऑफलाईन आहे. पेनड्राईव्हस आहेत म्हणजे द्यायचे अमित दादाकडे. तर अमित दादा का, कारण की अमित दादा माझे एक्स्ट्राचे सगळे कामं विचारा करतो. कारण की मला झोमॅटो करायचं असते, त्याच्यामुळे मला सगळंच करता येत नाही, तर तो मला हेल्प करतो माझी कामं कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे जे एक्स्ट्राची कामं आहेत जी मला खरंच वेळ भेटतच नाही आहे आणि ते अर्जंटमध्ये द्यायचीच आहेत, त्यामुळे त्याला फॉरवर्ड करून टाकतो. तो हेल्प करतो मला. बसलं, आंघोळ वगैरे झालं आहे पण परिस्थिती बघत आहे. नाश्ता काय नाही, कॉफी घेतो फक्त, ती पण थंड आहे आणि निघतो. मग काय, त्याला आधी कॉफी घेतो मग देतो तुम्हाला अपडेट. चला झालं रेडी, मी निघतो आता. अमित दादाकडे जायचं आहे, लॅपटॉप अपडेट करायचं आहे. घरी नाही लागेल पप्पांच्या. असं कारण असं आहे का आपल्याकडे इकडे वायफाय नाही आहे आणि फार दिवसापासून अपडेट नाही केलं तर मोबाईल डाटावर तर पॉसिबल नाही आहे. तर मग तो तिकडे जाऊन पण ते करायचं आहे. आधी अमित दादाकडे निघतो आहे. त्याला थोडंसं डाटा द्यायचा आहे, तो कॉपी करवायचा आहे आणि मग देतो तुम्हाला पुढचं अपडेट. चला निघत. अमित दादाकडे आलो आहे पेनड्राईव्ह द्यायला. आता बाकीचं काम त्याला हँडओव्हर करतो पुढचं. शंकरबाईकडे आलो आहे. आता आज ऑफलाईन असल्यामुळे ॲटलिस्ट जेवायला तर भेटेल मला वेळेवरती. त्याच्याकडे चालू होता आमच्यासारखं गरिबांचा वाद शंकरबाई. चायनीज बरोबर पप्पन घेतलं मी. आता चायनीज बरोबर बिर्याणी बरोबर प्रोटीन नसेल तर इनकम्प्लीट राहतं. आता या जेवायला ऑफलाईन आहे म्हणून दुपारचं जेवण. आता माहिती आहे तुम्हाला कसं असतं, सर्दी झालं आहे. झालं खाऊन. आता तसंच मी बोललो तसं मे बी पप्पांच्या घरीच जायचं आहे. लॅपटॉप तर ॲटलीस्ट अपडेट करतो, कारण कामं बाकी आहेत एडिटिंगची वगैरे आणि लॅपटॉप जरा त्रास देतो अपडेट नाही केला तर. निघतो चला इकडून. आधी तर हे साफ तरी केलं ॲटलिस्ट. तिकडे कचरा टाकायला सुरू केलं लोकांनी, नशीब तेवढं साफ तरी केलं आता.
लॅपटॉप लावला अपडेटला. ब्रॉडबँड आहे ना पप्पांकडे, त्याच्यामुळे थोडं इझी पडतं मला, कारण की मोबाईल डाटावर हे फार स्लो होते अपडेट. लावून टाकलं मग आल्या आल्या. याचे बुक्स घेऊन आलो आहे. बाइंडिंगला 10th सुरू झाली बघायची. अकॅडमिक क्लासेस वगैरे सुरू झाले. काय बुक्स होते, बाइंडिंग करायचे होते. इकडे आलो आहे घेऊन. एव्हरी इयर मी इकडेच देतो. चांगलं करतो, बुक्स टिकतात पण. आणि आम्ही दुसऱ्यांना देतो ना यूज करायला. भगाचे बुक्स आम्ही डिसाईड करूनच देतो, चांगले टिकतात. दोन ओपन नाही केला त्यांना. आय थिंक झोपलेच ते आपणच वेड्यासारखे फिरत असतो, लोक आराम करत असतात. इथे तर ठीक आहे. दुसरीकडे कसं पुण्या साईडला वगैरे तर डायरेक्ट लोक टेस्ट घेतात पूर्ण. ठीक आहे, अजून एक फेरी होईल. अजून काय नाही, एक फेरी वाढेल परत. होता आराम एवढं होतं ना. ठीक आहे, निघतो. दुसरं बघतो काय काम आहे ते ओळखून घेतो. वस्तू घ्यायला आलेलो मम्मीसाठी. तिचं लागतात तिला काही गोष्टी. आराम असा नाही सांगू शकत नाही, आराम नसतोच मला. सुट्टी असेल तरी आरामाचा प्रकार नसतो. ते मम्मीने सांगितलेली वस्तू घ्यायला, सांगू नाही शकत तुम्हाला काय त्याच्यात. तेच घ्यायला आलं स्टेशनपर्यंत. आता आराम करायचा विचार आहे, पण वेळ नाही भेटत आहे आराम करायला, सुट्टी घेऊन सुद्धा. घेऊन आलो. पेट्रोल खराब झालेली विचार केला टाकतो गाडी. आला आता गोव्याला क्लासमधून घेऊन. आज फ्री होतो ना, मग काम तर लावणारच होती. घ्यायला गेलेलो क्लासला. आलं तिच्या फरमाईशवर. खातू सुरू असतं ना आमचं. उसाचा रस प्यायला आलोय मग आता. घेतो पटकन, नाही तर मग जीव खाईल परत. थँक्यू. जाऊन बसून प्यायचं. हवामान घेतलंय, एवढ्यात थोडे ऐकणार होते. घे सोडा महाराष्ट्राला तिकडून घेतलं. अजून काय घरी पोचेपर्यंत मला असं वाटतं जेवढं रस्त्यात भेटेल तेवढा. पोचलो घरी. रात्रीचे वाजल्यात 11 वाजून थोडं पुढे आहे, समजा 11 वाजून 10 मिनटं झाली. पार्सल घेऊन आलं, घरी जायचं आहे. वस्तू मागवली मी, ती आलं. ती वरती माझी आहे, ती वरती येतो बोलतो. मग दम लागला घरी आणता आत्ता. हवेत खराब झाली ॲक्च्युली. मास्क पण असतो लावलेला, दम लागतं त्याच्यामुळे. पार्सल आहे आता, उद्याच दाखवतो तुम्हाला. ते खोलून असेंबल करायला लागेल. तर आता नाही, उद्याच टाकतो. आता चेंज करतो, बोलतो तुमच्याशी. चेंज केला आणि छान इकडे आणून टाकला, कारण की तुम्हाला माहीत आहे आम्हाला पंखा स्लो चालतो हॉलवाल्या पंख्यापेक्षा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. रात्री झोप नाही लागत मग त्याच्यामुळे.
आणि हा वाला पंखा फास्ट चालतो, म्हणजे ज्या स्पीडला चालला पाहिजे त्या हिशोबात नॉर्मल चालतं. ठीक होता आजचा दिवस. सुट्टी असतं, सुट्टीसारखा प्रकार नसतो आपला, कामं असतात बाकीची. हां, हे मी तुम्हाला पॉसिबली उद्या दाखवेल काय आहे. आताच नाही सांगत, सरप्राईज खराब नाही करत तुमचं. पण हे मला युजफुल म्हणजे कधीपासून युजफुल आहे आणि कधीपासून मी प्लॅन करत होतो मी काही घ्यायचं आहे मला. पण थोडं आणि मला जसं पाहिजे होतं तसं भेटत नव्हतं मला. म्हणजे असं पाहिजे होतं का मी जर इकडून शिफ्ट करायची वेळ आली तर ते मला इझी टू शिफ्ट करता आलं पाहिजेच्या हिशोबातच मला घ्यायचं होतं. तर ते मला पालघरमध्ये सापडत नव्हतं, तर मग मी ते ऑनलाईनच मागवलं. तर मी ते दाखवतो उद्या सकाळी और उद्या संध्याकाळी और उद्या रात्री जमलं तर. पण उद्या दाखवेल मी तुम्हाला काय ते, कारण की मला पण ते असेंबल करायचं आहे आणि ते त्या कामासाठी ते मागवलं ते सुरू करायचं. चला, हा मला ब्लॉग आता आहे पण इकडेच संपवत. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत